एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने 2 माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणूस सधन व्यापारी दिसत होता, तर दुसरा अगदी साध्या वेशातला लंगडा माणूस होता. कोतवालाने सांगितले की ही 2 माणसे जोर जोरात एका घोड्यावरून भर चौकात भांडत होते, म्हणूनच इथे यांना आणले आहे. बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. तो म्हणाला, हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातून घोड्यावर बसून दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणूस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालत होता. त्याने मला विनंती केली की मला सुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्ही सुद्धा तिकडेच जात आहात, तर कृपया आम्हाला सुद्धा आपल्या घोड्यावर बसून घेऊन जाता का? आता फारसं अंतर उरलं नव्हतं, म्हणून मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणूस घोडा माझा आहे आणि तू या घोड्यावरून निघ असे म्हणायला लागला. म्हणून आमचं भांडण सुरू झालं. बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले, हुजूर, हा माणूस खोटं बोलत आहे. खरं तर मला चालायला त्रास होतो, म्हणून मी हा घोडा वापरतो. मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला. तो म्हणाला, माझे पाय खूप दुखत आहेत आणि तुम्ही दिल्लीत चालला आहात, तर मला सुद्धा घोड्यावर घेऊन चला. मी त्याची विनंती मान्य केली, तर नंतर हा म्हणाला, हा घोडा माझाच आहे. म्हणून आमचं भांडण सुरू झालं. दोघेही सारखीच हकीकत सांगून एक दुसऱ्यावर आरोप करत होते. दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणीही नव्हते. बिरबलाने त्यांना सांगितले की तुम्ही घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी या, मग मी काय तो निर्णय देईन. दुसऱ्या दिवशी ते आले, तेव्हा त्याच घोड्याच्या उंचीचे आणि रंगाचे आणखी काही घोडे बिरबलाने तिथे मागवले होते. बिरबलाने त्यांना सांगितले की आपल्या घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा. दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले. लंगड्या माणसाला आपला घोडा ओळखताच आला नाही. त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि घोडा सुद्धा आपल्या मालकाला ओळखून बरोबर त्याच्या जवळ आला. बिरबलाने घोड्याकडूनच आपल्या खऱ्या मालकाची ओळख पटवून दिली. त्याने व्यापाराचा घोडा त्याला परत दिला आणि लंगड्या माणसाला फसवणुकीबद्दल शिक्षा ठोठावली. आपल्याला गोष्ट आवडली असेल तर मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.